बोलिए. नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 11 जुलै 1997 रमाबाई आंबेडकर नगरचा हत्याकांड. मनोहर कदम या पोलीस अधिकाऱ्यानं गोळ्या झाडूची ऑर्डर करून 10 लोकांचे तिथे मुर्दे पडले. या हत्याकांडाला उद्या 11 जुलै रोजी 23 वर्ष पूर्ण होत आहेत. या हत्याकांडाच्या निमित्तानं एकूण महाराष्ट्रातच दलित अत्याचाराची काय स्थिती आहे, किती न्याय मिळतो, किती अन्याय होतो आणि रमाबाई आंबेडकर हत्याकांड आता कुठल्या स्टेटसला आहे, कुठल्या पातळीवरती आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सेक्युलर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड. त्याच्यानंतर ज्यांनी गुंडेवार आयोगामध्ये संपूर्णतः काम पाहिलं, सध्या ते भीमा कोरेगावच्या आयोगामध्ये सुद्धा काम पाहतायत, असे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट BG बनसोडे, असे दोघं आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये. मी सर्वात पहिल्यांदा श्यामदादा गायकवाडांकडे जाणार आहे. दादा, तुम्ही गेले जवळपास 55-60 वर्ष झाले आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आहात. अनेक हत्याकांडांच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन ती न्याय मिळावी म्हणून धडपड केलेली आहे. रमाबाई आंबेडकर हत्याकांडाच्या बद्दल तुमचा काय अनुभव, तुम्ही काय सांगाल आता? रमाबाई नगर हत्याकांड जे घडलं, महाराष्ट्रामध्ये जितकी दलित हत्याकांड झालेली आहेत त्यातलं हे एक अत्यंत अमानुष आणि भीषण असं हत्याकांड आहे. एकाच वेळेला 10 दलितांचे मुर्दे एका वस्तीमध्ये पाडण्यात आले आणि पोलिसांकरवी हा इतका मोठा जघन्य असा अपराध घडला गेलेला आहे. वास्तविक हा अपराध घडल्याच्या नंतर त्याची तीव्र अशी प्रतिक्रिया एकूणच जनतेमध्ये उमटली आणि तीव्र असं व्यापक असं आंदोलन झालं. त्याचा परिणाम स्वरूप शासनाला चौकशी आयोग जाहीर करावा लागला. तो नेमला गेला. न्यायमूर्ती गुंडेवार आयोग नेमला गेला आणि त्याच्यासमोर आम्ही सर्व मंडळींनी अथक परिश्रम करून साक्षी पुरावे आणले, वकिलांची एक चांगली टीम तयार केली. BG बनसोडे त्याच्यामध्ये होते, दिवंगत प्रभाकरजी हेगडे जे ख्यातनाम असे विधिज्ञ होते, त्यांच्या पुढाकारानं रमाबाई आंबेडकर नगरच्या जनतेची बाजू मांडण्यात आली आणि गुंडेवार अहवाल त्याचा निवाडा जो जाहीर झाला त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं की हा गोळीबार करायची काय आवश्यकता नव्हती. बरोबर. आणि आंदोलन करणारी जनता ही काही हिंसक नव्हती, व्हायलंट नव्हती. आंदोलन एकीकडे चाललेलं होतं आणि गोळीबार भरवस्तीमध्ये झालेला आहे. ओके. रस्त्यावरून झाला तो, पण केला गेला भरवस्तीमध्ये. ओके. आणि निरपराध 10 लोक ठार झाले, 26 जण गंभीररित्या जखमी झाले. SRPच्या पोलिसांनी हा जो गोळीबार केला, जो अनावश्यक असा गोळीबार होता, तरी अत्यंत बेछूट असा हा जो गोळीबार होता. 10 ते 15 मिनिटं हा गोळीबार चालू होता. अशा 50 राऊंड त्याच्यामध्ये करण्यात आले त्याच्यामध्ये. हा. तर हा जो गोळीबार झाला, हा हा गोळीबार तशी करायची गरज नव्हती असं गुंडेवार कमिशनचं म्हणणं होतं. हो. ते त्यांनी मांडलं. हो. तो अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही पटलावरती सुद्धा आलेला आहे. हो. गुंडेवार अहवाल. मुद्दा असा आहे की ज्या फौजदाराने ही गोळीबाराचा जो आदेश दिला, हा,
मनोहर कदम नावाचा जो गोळीबार हो. जो फौजदार आहे, हं. त्या फौजदारावरती जनतेची रेट्यामुळं त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. हो. दोषारोपपत्र ठेवण्यात आलं त्याच्यावरती. ओके. आणि शिवडी सत्र न्यायालयामध्ये तो खटला सुद्धा चालला आणि त्याच्यामध्ये मनोहर कदमला IPC 304 म्हणजे सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली. ओके. जन्मठेपेची शिक्षा झाली, परंतु तो एक दिवस सुद्धा कस्टडीमध्ये गेला नाही. ओ. त्याचा ताबडतोब हायकोर्टामध्ये अपिलात जामीन झाला हं. आणि अजूनही हायकोर्टामध्ये ती केस प्रलंबित आहे हं. आणि मनोहर कदम बाहेरच आहे. बरोबर आहे. अशी ही रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाची कथा आहे. तुम्ही नियमितपणे ह्या हत्याकांडाची जी केस चालू होती, आयोगासमोर जे कामकाज चालू होतं, त्या निमित्ताने सतत तुम्ही शिवडी कोर्टात किंवा त्या आयोगासमोर जात होता, त्या संदर्भातले पुरावे जमा करत होता. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये तर तुम्ही खूप वेळा वस्तीला सुद्धा राहिला, तिथेच राहिला. तर ह्या हत्याकांडाच्या नंतरची जी काही वस्ती होती किंवा तिथे जे घडलेल्या हत्याकांडाबद्दल लोक सांगत होते, काय तुम्ही सांगाल त्याच्याबद्दल? काय तुमचे अनुभव त्याबद्दल? नाही, कसं आहे की हे जे मुळामध्ये श्रीरामपूरला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली हां. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी आंदोलनं केली. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जरा तीव्र स्वरूपाचं आंदोलन झालं होतं. ओके. आणि रमाबाई आंबेडकर नगर ही एक अत्यंत लढाऊ अशी आंबेडकरायत वस्ती आहे, हं. जिथे अत्यंत लढाऊ पद्धतीनं तिथं आंदोलनं सातत्यानं होत असतात. अशी मुंबईमधली जी काही पॉकेट्स आहेत की जिथे दलितांची ताकद आहे हां. आणि कुठे अन्याय अत्याचाराची प्रकरणं घडल्याच्या नंतर स्वाभाविकताच त्याची प्रतिक्रिया या हो. वस्त्यांच्या मध्ये फार जलद गतीनं उमटते. ओके. तसं रमाबाई नगरमध्ये मी घडत होतो. हो. 11 जुलै 1997ला हं. पहाटे रमाबाई नगरच्या चौकामध्ये हं. नाक्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा तो अर्धाकृती पुतळा आहे. ओके. जो पुतळा तिथल्याच कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून असा तो पुतळा बसवलेला. ज्या पुतळ्याच्या पाठीमागे अगदी 20-25 फुटावरती पोलीस चौकी आहे. ओके. आणि त्या पोलीस चौकीमधून सरळ तो पुतळा दिसतो. असं असताना देखील 11 जुलैला पहाटे कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. म्हणजे एका दोरीमध्ये असा विडलेले चपला, हं. चपलांचा हार तो बाबासाहेबांच्या गळ्यात टाकण्यात आला. पहाटे लोकांना ते कळल्याच्या नंतर लोक जमा झाले. हो. लोकांनी मागणी केली की याची ताबडतोब चौकशी व्हायला पाहिजे. डॉग स्क्वॉड मागवा, हं. हं. पंचनामा करा, कोणी केलं असेल त्याचा ताबडतोब शोध घ्या. असं करता लोक जमली तिथे. आणि पुतळ्याच्या समोरच सिग्नल आहे. ओके. म्हणजे रमाबाई म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे, हो. त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या काठावरतीच रमाबाई आंबेडकर नगर वस्ती वसलेली आहे. बरोबर. तर समोरचा जो सिग्नल होता तिथे लोक जमले रस्त्यावरती आणि त्याने रस्ता बंद करायचं आंदोलन सुरू केलं. तिथून जवळजवळ 1000 फूट अंतरावर हां. सार्वजनिक बुद्धविहार आहे. एक चेंबूरच्या दिशेला आहे. हो. ही गाडी आली मला वाटतं 7:10 झाली असतील. हं. SRPची गाडी आली हं. आणि ती पुन्हा वळून रस्त्यावरून मागे आली, सार्वजनिक बुद्धविहाराच्या जवळ थांबली आणि अक्षरशः पोझिशन घेऊन हां. पोलीस त्याच्यातून उतरले, रस्त्यावर पोझिशन घेतली आणि नेम धरून त्यांनी भर वस्तीमध्ये गोळीबार केला. ओके. आणि गोळीबारामध्ये 10 जण जागीच खलास झाले. भिन्न ठिकाणावरती कोणी आपलं ड्युटीवरती चाललं होतं,
त्याच्यामध्ये आमचे जे कौशल्य पाठारे ती समोरच्या बिल्डिंगमध्ये धुण्या भांड्याचं काम करायची ती तिच्या कामावरती चालली होती. त्याच्यानंतर मंगेश शिवशरण नावाचा एक मुलगा आहे, अगदी 11-12 वर्षाचा मुलगा. तो आंदोलन काय चाललंय म्हणून जी गर्दी जमा होती त्याच्यामध्ये तो उभा होता. त्यालाही गोळी लागली. त्याचा अक्षरशः म्हणजे डोक्याचं कवटीच फुटली गेली आणि मेंदू रस्त्यावरती पडला तसा. त्याच्यानंतर सुखदेव कापडणेनंतर अक्षरशः जाणीवपूर्वक त्यांना गोळी घालून रस्त्यावरती ठार करण्यात आला. सुखदेव कापडणे ओके. असे 10 जण ठार झाले आणि 26 जण जखमी झाले. जे लोक रस्त्यातून जात होते, काही लोक घरामध्ये बसलेले होते. हां. पण तिथं झोपडपट्टी विभाग असल्यामुळे पत्र्याची घरं आहे. पत्र्याची घरं. त्या पत्र्याच्या मधून गोळ्या आरपार गेल्या. हां. 303च्या. आणि बरेच लोक जखमी झाले. कोणाच्या पोटामध्ये गोळ्या गेल्या, कोणाच्या मानेत गोळी गेली, कोणाच्या हाताला लागलं, पायाला लागलं. असे 26 जण जखमी झाले आणि 10 जण जागेवरतीच खलास. ओके. आत्ता तुम्ही हे जे सगळे जखमी झालेले आहेत त्यांच्याशी कधी बोललात का, किंवा आत्ता त्या वस्तीमध्ये जेव्हा कधी रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाचा विषय निघतो किंवा आता तुम्ही वारंवार तिथे जात असतात, तर आत्ता तिथल्या लोकांचं या संदर्भामध्ये न्याय अजून अद्याप झालेला नाही याच्याबद्दलचं, तर काय भावना आहेत त्यांच्याशी तुम्ही कधी बोलतात तर काय, म्हणजे एकंदरीत तुम्ही गेले जवळपास आयुष्याची 20-23 वर्ष त्या खटल्याच्या मागे लागून होतात, आग्रही होतात, काय तुम्हाला त्या संदर्भामध्ये तुम्ही हे करता? लोकांच्या मध्ये असंतोष आहे. हां. न्याय झाला असं काय म्हणता येणार नाही. हां. एक मात्र आहे, ज्यांनी जो पुतळा उभा केला हां. त्याच कार्यकर्त्यांच्यावरती त्या पुतळ्याची विटंबना केल्याची खटले दाखल करण्यात आले. ओके. हां. आणि ज्याने ॲक्च्युअली विटंबना केली, हां. रमाबाई आंबेडकर नगरच्या त्या हत्याकांडाचं वैशिष्ट्य असे आहे हां. की ज्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली, हां. तो आरोपी आजपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. बरोबर आहे. तो सापडला पाहिजे हां. अशी तमाम जनतेची मागणी आहे बरोबर आहे. आणि इच्छा आहे तशी, तीव्र इच्छा आहे. हो. किंवा तो कट काय होता नेमका तो कट काय होता, हां. तर त्याची स्वतंत्रपणे चौकशी व्हायला पाहिजे होती. हो. ती झाली नाही. बरोबर आहे. त्यामुळे लोकांच्या मध्ये असंतोष आहे. श्यामदादा गायकवाडांनी आपल्यासमोर 2-3 मुद्दे अतिशय परखडपणे मांडले. एक की रमाबाई आंबेडकर म्हणजे नगरामध्ये जो पुतळा आहे त्या पुतळ्यापासून अवघ्या 30-25-30 फुटावरती पोलीस चौकी, पोलीस चौकीतून समोर तो पुतळा दिसतोय. त्या पुतळ्याची विटंबना झाली. त्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निमित्तानं लोक रस्त्यावरती आले. त्याच्यानंतर त्याच्यावरती गोळीबार झाला. गोळीबारामध्ये 10 लोक जागीच ठार झाली, तर 26 जण म्हणजे जखमी झाली, गंभीर जखमी झाली. त्यातल्या अनेकांचे संसार त्यामुळे नंतर कायमचे जीवनातनं बाद झाल्यासारखे झाले. अशा 26 जणांच्या नंतर अजूनही त्या पुतळ्याची विटंबना कोणी केली याचा शोध लागलेला नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट दादांनी आपल्याला सांगितली की आज 23 वर्ष झालेले आहेत आणि आयोगाने ज्याला दोषी ठरवलं, कोर्टाने ज्याला दोषी ठरवलं, तो मनोहर कदम आणि अजूनही त्या केसच्या संदर्भामध्ये पूर्णत्वाला जाऊन या खटल्याचा नेमका आरोपी आणि तो लोकांच्या मध्ये त्याला शिक्षा झालेलं पाहायचं सुख अजून कुठेही याच्यामध्ये न्याय झाल्याचं आपल्याला दिसत नाही. न्यायाची गोष्ट निघाली आहे. त्यामुळे गुंडेवार आयोगामध्ये प्रत्यक्ष ज्यांनी आरोपी आणि बाकी लोकांच्या साक्षीदार तपासणी केली, विधिज्ञ बीजी बनसोडे साहेब आपल्याकडे, ते सध्या भीमा कोरेगावच्या आयोगामध्ये सुद्धा आहेत. त्याचा दांडगा अनुभव या संदर्भातला आहे. आपण त्यांना विचारणार आहोत. ॲडव्होकेट बनसोडे साहेब, तुमचं स्वागत आहे. तुम्ही मला सांगा की ही म्हणजे हा जो गुंडेवार आयोगाचं जे कामकाज आहे होता तो उत्स्फूर्त होता, त्याच्या मागं कोण होता, त्यानंतर पोलिसांनी जी पावलं उचलली होती ही दंगल म्हणा किंवा तो उद्रेक काबूत आणण्यासाठी, तो पुरेसा होत्या. हां. या दायऱ्यामध्येच आयोगानं काम केलं आणि त्याच्यानुसार त्यांनी तो निकाल दिला की जवळजवळ
62 साक्षीदार तपासले गेले तिथे. साधारण ते 1.5 वर्ष ते कामकाज चाललं आणि त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठे वकील, महाराष्ट्रातले सगळे प्रथितयश वकील तिथे काम करत होते. आणि आम्ही जे आंबेडकराईट वकील होतो त्याच्यामध्ये मी आणि संगराज रूप होते आणि आमचे गुरु म्हणजे आमचे हेगडे साहेब, PM हेगडे साहेब, अशी आमची फळी होती. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय झालंय की सुरुवातीला जे चित्र उभा केलं होतं इथल्या मीडियानं आणि पोलिसांनी की ह्या जो आपण आता हे बघतो दंगलखोर त्यांना म्हणायचं, दंगलखोरांनी तो टँकर, 2 टँकर ते ह्याचे होते पेट्रोल गॅसचे, ते उडवणार होते आणि त्याच्यामुळे अख्खी मुंबई उडणार होती असा त्याचा त्यांनी बभरा केला होता, त्याचं भांडवल केलं होतं. आणि त्याच्यामुळे आमच्या साहेबांना, जस्टिस साहेबांना पण ते वाटायचं की अरे ही जी मंडळी आहेत ही अशी दंगलखोर आहेत, ही भयंकर दहशतवादी आहेत. म्हणजे सुरुवातीचा अप्रोच तो होता त्याचा. आणि जसजसं आम्ही त्याच्यामध्ये आमचं हे वस्तुस्थिती मांडत गेलो, वस्तुस्थिती एवढी भयानक होती की जे टँकरवर अख्खी मुंबई उडणार होती ते टँकर तिथं आलेच नव्हते. ओके. त्या टँकरचे नंबर FIR मध्ये वेगळे, अहवालात वेगळे, सगळीकडे वेगवेगळे होते. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना कळालं की अरे हे सगळा बनाव आहे. आणि ज्या दिवशी टँकर उडणार असे ते 11 जुलैचा तो वेळ आहे सकाळचा, की त्यावेळी ते टँकर आउट ऑफ महाराष्ट्र पण होते. काही नागपूरला होते, काही जळगावला होते, मनमाडला, म्हणजे इथं नव्हतेच. तर हा बनाव आम्ही संपूर्ण त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर मात्र त्यांची खात्री झाली आणि म्हणून त्यांनी तो त्यांचं जे हे आहे वर्डिक्ट म्हणा, काय त्याला रिपोर्ट म्हणा, तो त्यांनी न्यायानुसार दिलेला आहे. तुम्ही हे करत असताना मनोहर कदम बऱ्याचदा तुमच्या सोबत कोर्टामध्ये समोर आला. मनोहर कदमची काय म्हणणं होतं? मनोहर कदमची स्वतःची बचावाची बाजू म्हणून तो काय बोलत होता किंवा काय सांगत होता तो नेमका? त्यांचा बचाव म्हणजेच हे सगळं मुंबई ते हे करणार होते ना, उडणार होती. मग तिला वाचवण्यासाठी जो त्यांनी काय केला गोळीबार, तो समर्थनीय आहे असं त्याचा बचाव होता. म्हणजे ॲज इट वॉज रिक्वायर्ड. त्याचं म्हणणं की केलं नसतं तर हे झालं असतं, म्हणून त्यांनी तो गोळीबार केला. का त्यांचं म्हणणं नेहमीप्रमाणे मॉब व्हायलंट होता, प्रक्षुब्ध होता जमाव. त्यानंतर त्यांच्या हातात पेट्रोलचे गोळे होते, बोळे होते. मग ते टँकर पर्यंत टाकले होते, टँकरला आगी लावल्या होत्या. हे सगळं रवी शिंदे नावाचा पेट्रोल ही जी आहे पंपाची एजन्सी, त्याचा जो अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा किंवा भारताचा, त्यांनी ते सायनारा नावाची जी बिल्डिंग आहे तिथली, त्याच्या मागून ते फोटो काढून त्याची क्लिप बनवली होती. ती सगळी नंतर बनावट होती, हे सगळं सिद्ध झालंय. ओके. कारण ही फायरिंग झाल्यानंतर त्यांनी त्या फिल्म वगैरे हे सगळे बनाव केले. ओके. म्हणजे हा सगळा बनाव आयोगासमोर उघड पाडला. म्हणजे हा जो मनोहर कदमचा डिफेन्स होता किंवा शासनाचा डिफेन्स होता की हे सगळं समर्थनीय होतं, तेच कोर्ट म्हणाला आमचा आयोग की हे सगळं आवश्यकता नव्हती, असं इथं काही नव्हतं, कुठलाही मॉब हिंसक नव्हता, कसलाही टँकर नव्हता. हे सगळा बनाव जसा आता भीमा कोरेगाव मध्ये त्यांनी केलं की इकडे हल्ला केला आणि त्याला कव्हर करण्यासाठी एल्गार म्हणजे माओवाद्यांनी केला. एल्गार परिषदेचा म्हणजे ज्यांनी केला, ज्यांनी केला त्याला वाचवायचं आणि खोटी स्टोरी आणायची. हे पोलिसांचं तंत्रच आहे, तेच तंत्र इथं वापरलंय त्यांनी. बरोबर आहे, बरोबर. बनावटगिरी. पण मग आता हे जे तुम्ही कोर्टामध्ये जे सगळ्या पाहत होता, तर कोर्टाने किंवा आयोगाने जे काही सगळे म्हणजे सजेशन दिले, ऍक्शन टेकन रिपोर्ट झाला, त्याची सगळी परिपूर्तता झाली आहे का? किंवा नेमकं त्याच्या संदर्भातले काय होते आणि त्यांनी आता कुठपर्यंत आहे आणि ते स्टेटस काय आता? कोर्टाने निर्णय हाच दिला की हा गोळीबार समर्थनीय नाही आणि हा गोळीबार बेछूट आहे. तो त्याला नियम आहेत ना, गोळीबार कसा करायचा त्याची पद्धत आहे. म्हणजे सगळा मनमानी. आता दादा म्हणत होते ना 50 राऊंड वगैरे, मी तर त्याला प्रश्न विचारले, 500 राऊंड सुद्धा त्यांनी मारले असतील. तुम्ही म्हणताय 10 मेले 26 जखमी, मी तर म्हणतोय 100-200 लोक जखमी, ते आलेच नाहीत की तो जर आला मला लागले म्हणून की त्याला आरोपी करायचे.
हा. त्यामुळे असे किती कुणाच्या डोक्यात डोळ्यात छरे घुसले, हा. कुणाच्या गुडघ्यात छरे घुसले, कारण असं इनडिस्क्रिमिनेट होतं ना ते बाहेर. हो म्हणजे असं बेछूट. पाऊस पाडला होता. बेछूट होता. हो, तो कुणालाही लागलाय तो हा. गोळीबार, हा. त्याचे छरे लागलेत, हा. पण ते आले की त्याला आरोपी करायचे, हा. म्हणून काही लोक आलेच नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे इतका तो बेछूट होता. हा. त्यामुळे हा जो आयोगाचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये की असा माणूस सर्व्हिस मध्ये ठेवू नका, हा. त्यानंतर ह्याच्यावर कारवाई करा, हा दोषी आहे दोषी, हा. असा आयोग त्याच्यात म्हणतं रेकमेंडेशन. हा. हा. आणि त्याप्रमाणे हा जो आहे सरकार त्यावेळेचं हा. हे शिवसेना भाजपचं, त्यांनी तो ऍक्शन टेकन रिपोर्ट शेवटच्या दिवशी मांडला. ATR. हा. शेवटच्या दिवशी मांडला. म्हणजे त्याच्यावर चर्चा नको, पर्चा नको, काय नको. हा. आणि ते सरकार गेलं आणि दुसरं सरकार आलं. हा. त्याच्यामध्ये माननीय आपले छगन भुजबळ ते गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. हा. त्यांनी सुद्धा त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि गुन्हा नोंद करण्यासाठी परत 2-3 रीट करावं लागल्या. हा. आणि 30 ऑगस्ट 2001 ला गुन्हा नोंद झाला. अरे ओके. 30 ऑगस्ट 2001 ला गुन्हा नोंद झाला. हा. त्यानंतर 2005 वर्षांनी चार्जशीट हे केला, दाखल झाली. नाही ह्याच्यात आला ते सेशन कोर्टात, सेशन कोर्टात. आजच्या कोर्टात त्यावेळी असायचा. हा. आणि नंतर ती केस चालायला आली 2007 ला हा. आणि तिचा निकाल 2009 ला आला. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाला एक दिवस सुद्धा हा. म्हणजे गुन्हा नोंद झाला तरी तो जेलमध्ये गेला नाही, हा. गुन्ह्याचा निकाल होऊन जन्मठेप सजा झाली तरी तो जेलमध्ये गेला नाही. हा. आणि त्याला सगळ्या शासनाने आणि ह्या व्यवस्थेने सरळ जेलला आहे त्याला आजपर्यंत. त्या माणसानी ते जे डॉक्टर हे आहेत आपले नरेंद्र दाभोळ, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, त्या कुठल्या त्या लंकेश गौरी यांना जे मारलं, हा. त्याला मारेकरांना प्रशिक्षण हा देत होता हा. मनोहर कदम. असे रिपोर्ट सगळ्या प्रेसमध्ये आले होते. हा. हा. तरी सुद्धा त्याला अजूनही त्याला सगळं कव्हर मिळतंय. हा. हा. तर अशा अर्थानं त्याला जामीन काय तुम्ही सांगत होता कशी झाला, म्हणजे जामीनच्या संदर्भामध्ये बोलत होती की एक दिवस सुद्धा राहिला नाही, म्हणजे काय नेमकं काय झालं होतं? आता त्याच्यावर गुन्हा नोंद झाला समजा हो. 30 ऑगस्ट 2001. हा. तर आपला त्याच्यावर गुन्हा कुठला दाखल केला? 304 पार्ट 1 हा. आणि 338 IPC. हा. म्हणजे दोन्ही भारतीय दंडविधान कलमाखाली गंभीर गुन्हे आहेत. हा. तर त्याच्यामध्ये अरेस्ट व्हायला पाहिजे, हो. नाही झाले अरेस्ट. ओके. चार्जशीट दाखल झालं त्यावेळी व्हायला पाहिजे, नाही झालं. हा. निकाल लागला त्या दिवशी 7 मे, म्हणजे 7 मे ला निकाल लागला, 7 मे 2009 ला. हा. लगेच कॉपी बीपी सगळं तयारच होतं त्याला. राजा ठाकरे नावाचा वकील, त्याने एवढा महागडा वकील तिथे लावला, शिरोडकर वगैरे. हा. हा. आणि हायकोर्टात त्यांनी अपील केलं हा. आणि त्याच्याबरोबर स्टे घेतला त्या सेंटेन्सला, शिक्षेला. हा. आणि त्याचबरोबर जामिनासाठी आम्ही इतकी, त्या उषा केजरीवाल नावाची बाई होती, हा. हा. ती चांगली होतीच, पण ते मी जे मुद्दे दिले ते जरा कडक होते. हा. ते मांडले गेले असते तर त्याला बेल झाला नसता. हा. पण राजा ठाकरेंनी तिथे हिरोगिरीच केली हा. की शासकीय कामात असं होतं तसं होतं, त्या संपूर्ण मनोधैर्य खचेल मनोबल हा. पोलीस खात्याचं, हा. असं काय करू नका. आणि त्यावेळी ते आमचे जस्टिस आनंद निरगुडे हम्म. आणि राजेश केतकर आता रिटायर झाले, त्यावेळी सुट्टीच होते, हाच काळ होता. बरोबर आहे. त्या सुट्टीकालीन ते जज होते आणि त्या दोघांनी त्याला शिक्षेला स्टे दिला. हम्म. शिक्षेला स्टे देऊन त्याला बेल दिला. बरोबर आहे. आणि मग त्याला काय जेल नाही काय ना, अजून तो खुशीत आहे. आणि आपल्या त्यावेळेस आबा होते, हो. मुख्यमंत्री आपले, काय ते गृहमंत्री, आणि ते पण उपमुख्यमंत्री होते. हा. तर त्यांनी अपिलाचं सोंग केलं. शेवटच्या दिवशी हे केला चॅलेंज, ऑर्डर सुप्रीम कोर्टात. हा. 90 दिवसात करायचा ना. हो. शेवटच्या दिवशी सुप्रीम कोर्टात त्यांनी सप्टेंबरमध्ये तो जो आदेश होता बेलचा आणि स्थगितीचा, हा. त्याच्या विरोधात, आणि तिथे वकील काय कुठले उभा केले नाहीत. आपला एक कोणतरी, मला वाटतं संजय खराडे, हा. आणि एक ती ही बाई, तिचं नाव आशा गोपालन, ओके. हे कोणाला माहिती नाही. ते तिथं गेले का नाही आणि काय का नाही माहीत नाही. आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या जे हे होतं जस्टिस बेंच, आपला दलवीर भंडारी आणि शर्मा, हा. KN शर्मा, त्या दोघांनी फेकून दिलं ते हा. तुमचं रिव्हिजन अपील काय असेल ते. तर अशा अर्थानं म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत त्याला हे केलं, म्हणजे आपल्या ह्या शासनाने. हा. हा.
वाचवले नाही, त्याला सपोर्टच केलाय वाचवायचं. पण दलितांच्याच केसबद्दल असं बऱ्याचदा होतं, असा त्याचा अर्थ आहे का अनुसूचित जाती जमातींवरती अन्याय अत्याचार झाला. दादा तुम्हाला मी विचारतोय की म्हणजे रमाबाई नगर हत्याकांडाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये दलितांवरील अत्याचारांची शृंखला ही चालूच राहिली. तर मग आता ह्यामुळे जे आरोपी असतात किंवा अत्याचार करणारे यांचं हिंमत वाढते का, किंवा नेमकं न्यायाची प्रक्रिया जी आहे किंवा एकंदरीत व्यवस्था आहे ती व्यवस्था कुठेतरी दोषी आहे का, त्याच्यात दोषी आहे का, की आतापर्यंत बघतो की मग तो आतापर्यंत विराज जगताप पर्यंत आणि अरविंद बनसोडेपर्यंतची हत्याकांडाची मालिका येऊन पोहोचलेली. तुम्ही काय सांगा एकूण महाराष्ट्रातल्या या सगळ्या अत्याचारांच्या घटनाबद्दल? रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडायच्या अगोदर सुद्धा हा दलितांची बरीच हत्याकांड झालेली आहेत. बेलचीचं हत्याकांड तुम्हाला हो. माहिती असेल, पारसबिगाचं हत्याकांड, पारसबिगाचं. अशी मोठी मोठी हत्याकांड झालेली आहेत. गवई बंधूंचं. गवई बंधूंचं हा महाराष्ट्रात हो. आणि रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड झाल्याच्या नंतर सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये खैरलाजी घडलेलं आहे, बरोबर आहे. जवखेडा घडलेलं आहे, गोताळा घडलेला आहे, आपलं नितीन नागेचं प्रकरण, नितीन नागेचं पण खरडा. खरड्याचं प्रकरण हा आहे. काय याच्यामध्ये की जात्यांध आणि धर्मांध ज्या शक्ती आहेत, विशेष करून जात्यांध ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या वरती अंकुश नाही. ओके. आणि पोलीस यंत्रणा जी आहे, तपास यंत्रणा, हा हीच मुळामध्ये पक्षपाती आहे. ओके. आपण नितीन आगेच्या केसमध्ये बघतो, हा नितीन आगेला दिवसा ढवळ्या त्याच्या शाळेतून उचलून सर्व शिक्षकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर त्याला उचलून नेलं एका टेकाळावरती, त्याला वामानुषपणे मारहाण केली आणि त्याला गळफास लावून त्याची हत्या केली. बरोबर आहे. अनेक लोकांनी हा सगळा प्रकार बघितला. चार्जशीट दाखल झालं त्या केसमध्ये, दोषारोपपत्र दाखल झाल्याच्या नंतर साक्षीदार सुनावणीच्या वेळेला साक्षीदार कोर्टामध्ये आले आणि एकूण एक साक्षीदार हा पितून निघाला, होस्टाईल. ओके. सगळे साक्षीदार होस्टाईल झाल्यामुळे नितीन आगेच्या केसमध्ये सगळे आरोपी निर्दोष सुटले. ओके. दलितांच्या हत्याकांडांच्या बऱ्याच केसेसमध्ये साक्षीदार हे होस्टाईल होतात. खैरलांजीचं प्रकरण पण तुम्ही हाताळलं. हो ना. खैरलांचीचा सुद्धा जो प्रकार आहे की ज्यांना फाशीची शिक्षा वगैरे झाली होती, अपिलामध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेची झाली आणि बरेचसे महत्त्वाचे आरोपी हे निर्दोष असे सोडले गेले. आणि खैरलांच्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ती दलित अत्याचाराच्या बाबतीतली ती अत्यंत अमानुष अत्याचाराची एक अत्यंत ठळक अशी घटना असताना ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट प्रमाणे तो गुन्हा नोंदला गेला नव्हता. अरे ओके. आणि रमाबाई आंबेडकर हत्याकांड सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे नोंदलं गेलं आहे. हा त्याचं कारण काय, म्हणजे लोकांचं अज्ञान किंवा काय, की पोलीस खात्याच्या संदर्भातलं असणारं म्हणजे बोटचेपे धोरण किंवा काय नेमकं, म्हणजे याला कोण जबाबदार? याला इथे एक व्यवस्था, हा जातीयवादी शक्ती अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही असं एखाद्या सरकारला दोष देता येणार नाही. सरकार कोणाचे असू दे, हा आणि भाजप शिवसेनेचं सरकार असू दे की राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचं सरकार असू दे, दलित हत्याकांडांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सारखाच आहे. ओके. आज आत्ताच्या परिस्थितीमध्ये करोनाचं वातावरण आहे सगळीकडे, हो लॉकडाऊन सुरू आहे. असं असताना सुद्धा त्या अरविंद बनसोडे आणि विराज जगताप यांची हत्या झालीच ना. हो. त्यानंतर पारधी समुदाय पारधी समूहाची हत्या झाली. हो. आणि अत्याचारांचं प्रमाण हे अजूनही वाढलेलं आहे या कोरोना काळामध्ये सुद्धा. हा त्याचं कारण असं आहे की ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट ची कठोरपणे अंमलबजावणी होत नाही. बरोबर आहे. आणि तो कायदा रद्द करावा म्हणून मध्यंतरी मराठा मोर्चा निघाले होते.
हो, त्याच्यात ती एक महत्त्वाची मागणी होती की ॲट्रॉसिटी ॲक्टच रद्द करावा. रद्द करा म्हणून. हां, तो केंद्राचा कायदा आहे, परंतु राज्यामध्ये तो रद्द करावा अशी एक मागणी, एक हास्यास्पद मागणी त्या लोकांनी केली होती. हो, अजूनही पोलीस खात्यामध्ये सुद्धा हां, जातीय प्रभाव असलेले लोक आहेत. ओके, न्यायव्यवस्था सुद्धा जातीय प्रभावाखाली आहे. ओके, म्हणजे तुम्हाला पोलिसांकडून न्याय मिळत नाही, तपास कुठल्याही गुन्ह्याचा नेमकेपणाने होत नाही, आणि कोर्टामध्ये न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ते प्रकरण गेलं हो, की तिथे मात्र व्यवस्थितपणे सुनावणी सुद्धा त्याची होत नाही. ओके, त्यामुळं ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट प्रमाणे जे काही गुन्हे नोंदलेले आहेत त्याचा ॲक्विटलचा रेट हा जवळजवळ 97% आहे. ओके, हां, 97% रेट आहे, हां, आणि कन्व्हिक्शनचा रेट जो आहे तो फक्त 3%. 3% आहे. ओके, तो जर उलटं जर झालं हो, तर जातीय अत्याचार याला पायबंद. मोठ्या प्रमाणामध्ये काबूमध्ये येऊ शकतात. त्याला पायबंद घातला नाही. हे त्याचं कारण. मी एक विचारतो की तुम्ही आता जवळपास गेली 55-60 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये फॉलोअप करतात. ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे जे सगळे जातीय अत्याचाराची सगळी जवळपास प्रकरणं तुम्ही पाहिली, ऐकली किंवा काही प्रत्यक्ष त्यामध्ये तुम्ही काही केसमध्ये सुद्धा त्यामध्ये त्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केलेले. काय कारण आहे की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं, ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, आणि त्या ठिकाणी सुशिक्षित झाल्यानंतर, लोक शिकल्यानंतर, समाज सुशिक्षित झाल्याच्या नंतर ह्या जातीय अत्याचारामध्ये कमी येईल, जातीभेद कमी होईल, लोकांच्या भेदाभेद कमी होईल, लोक एकत्र येऊन एकसंध समाज निर्माण होईल, अशी जी अपेक्षा होती ती फोल ठरते. कारण काय? कसं की शिक्षण घेतल्याच्या नंतर जाणीवा वृद्धिंगत होतात. हां, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची मागणी ही इतकी वर्ष दडलेल्या समूहामधून होते. हां, त्याचा एक राग उच्चवर्णीय समाजाला आहे. ओके, याची आर्थिक कारणं सुद्धा फार मोठी आहेत. ओके, हां, संपूर्ण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा हल्ली दलितांच्यावरती अत्याचार झाल्याच्या नंतर दलित प्रतिकाराची भाषा करायला लागली, ओके, न्यायाची भाषा करायला लागली, न्यायाची मागणी करायला लागली. त्याचा एक अत्यंत मनातून या दलितांच्या या बदललेल्या वर्तनाबद्दलची चीड ही सवर्णांमध्ये आहे. ओके, आणि असे अन्याय अत्याचाराची मोठी प्रकरणं करून दलितांमध्ये कायमची दहशत निर्माण व्हावी, ती दहशत तशीच राहावी, अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानं सवर्ण समाजाकडून होत असतो. ओके, आणि त्यामुळेच दलित हत्याकांड जी आहेत ही यांच्यामध्ये सातत्य महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं की दलितांमध्ये जी आंबेडकरी चळवळीमुळे जी नवीन जागृती आलेली आहे, हो, आणि नवीन जागृती आल्यामुळे कुठलाही अन्याय आणि अत्याचार सहन करायचा नाही ही भावना वाढीला लागल्यामुळे त्याची सुद्धा एक प्रतिक्रिया म्हणून एक आतापर्यंत एक खालच्या पायरीवरती असलेले लोक, दडपले गेलेले लोक हे आता उठाव करतायत, म्हणून त्यांना ठेचून काढायचं तसं अशा पद्धतीचा व्यवहार उच्च यांच्याकडून होतो. बरोबर आहे. आणि ही खरी कारणं ती आहे. बरोबर. याला रोखायचं असेल तर काय नेमकं करता येईल? कारण की महाराष्ट्र आपण प्रत्येक वेळी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, महात्मा फुलेंचं, शाहूंचं नाव घेतो. मोठमोठे प्रकारच्या इथे म्हणजे लोकांसाठी लढणारे लढे उभे गेले. आणि अशा महाराष्ट्रामध्ये समजा आता ही जी प्रवृत्ती आहे, तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं, याच्यावरती काय सोल्युशन्स काय, याच्यावरती काय केलं पाहिजे, लोकांनी काय केलं पाहिजे, समाजाने काय केलं पाहिजे, आणि राजकीय पक्षांनी काय केलं पाहिजे? मग दलितांचे एवढे सगळे राजकीय पक्ष आहेत, मग ते याच्यावरच काय करतात? त्यांची भूमिका नेमकी काय असते? तुम्ही पण स्वतः एक राजकीय पक्ष चालवता, सेक्युलर रिपब्लिकन पक्ष. प्रश्न असा आहे की शासन कोणाचे असू दे, शासन एका वर्गाचं असतं. हां, तुम्ही मतदान करून सरकार बदलू शकता, सत्ताधारी वर्ग बदलता येत. सत्ताधारी वर्गच असतो, तो बरोबर. विविध पक्षांच्या मध्ये असतो. हां,
दलितांमध्ये सुद्धा जे अनेक पक्ष तुम्ही म्हणालात आहेत, हां. तसे सत्ताधाऱ्यांचे दलाल असलेले काही पक्ष आहेत. ओके. आणि दलितांच्या मधले जे दलाल आहेत सत्ताधाऱ्यांचे, त्यांना सत्तेमध्ये काही प्रमाणामध्ये वाटा सुद्धा सत्ताधारी वर्ग देत असतो. हम्म. मी कोणाचं नाव नाही घेत. बरोबर आहे. त्यामुळे या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करायचा हम्म. तर सगळ्या प्रागतिक अशा विचारांच्या लोकांनी हम्म. एकत्रित येऊन एक लढाऊ असं संघटन उभं केलं पाहिजे, ओके. जे बहुआयामी असं असलं पाहिजे हम्म. आणि जनरेटा वाढवला पाहिजे. आणि ॲट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक केसमध्ये झाली पाहिजे. ओके. आणि दलितांच्यासाठी या केसेससाठी स्वतंत्र न्यायालयांची उभारणी झाली पाहिजे, ओके. स्वतंत्र. हम्म. तशी त्या कायद्यामध्ये तरतूद सुद्धा आहे. ओके. पण तसं होत नसल्यामुळे हम्म. ज्या वेळेला हत्याकांडांची सुनावणी न्यायालयांच्या मध्ये होते हां. त्यावेळेला साक्षी पुरावे अगदी प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडले जात नाहीत आणि आरोपींची सुटका होत असते. हो. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगितलं की जो 97% आरोपी सुटतात. आणि 97% आरोपी सुटतात हां. म्हणून सवर्णांचे पुढारी असं म्हणतात की या केसेसच बोगस असतात, हां. खोटे असतात हां. आणि त्याच्यामुळे 97% आरोपी सुटतात. किंवा ते असं म्हणत नाहीत की संपूर्ण न्याय व्यवस्था सुद्धा आहे, हां. ती सुद्धा जातीय प्रभावाखाली आहे. बरोबर आहे. तपास यंत्रणा सुद्धा जातीय प्रभावाखाली हां. आहे, ही व्यवस्थाच जातीय प्रभावाखाली आहे. हां. त्याच्यामुळं अशा प्रकारचे निकाल लागलेले जातात, बरोबर आहे. असा विचार केला जातो. न्यायालयाच्या संदर्भामध्ये आपल्याला दादाने सांगितलं की एकूण व्यवस्था जी आहे ती कुठेतरी अन्यायकारक आहे असं त्यांनी मत मांडलं. आपण पुन्हा एकदा ॲडव्होकेट BG बनसोडे यांच्याकडे जाणार आहोत. बनसोडे साहेब, तुम्ही सांगा की प्रकरण न्यायालयात येतं, न्यायालयात आल्यानंतर तिथे केस चालते, केस चालून एखादा आयोग येतो, आयोग जो नेमला जातो हा म्हणजे तो जो अत्याचार झालेला असतो त्याच्या संदर्भातल्या भावना म्हणजे कमी करायच्या, त्याला मलमपट्टी करायची आणि त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट काही येऊ दे, तो काही बंधनकारक कुठल्याही सरकारला नसतो आणि तो फेकून द्यायचा आणि नंतर ते प्रकरण, जसं लोकांची मेमरी शॉर्ट्स असते, ती शॉर्ट मेमरी झाली की ते प्रकरण मागे पडतं. जोपर्यंत दुसरं प्रकरण घडत नाही अत्याचाराचं तोपर्यंत त्याच्याकडे कोणी बघत नाही. तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेबद्दल? अनेक शिकलेले लोक सुद्धा आयोग म्हणजे ही सिस्टम आहे, हा कायदा आहे 1954चा मला वाटतं तो कायदा आहे, इन्क्वायरी ॲक्ट. अतिशय चांगला कायदा आहे, कायदा नेहमी चांगलाच असतो. तर बाबासाहेबांचं मत त्याच्याविषयी असं होतं की हे दे आर फ्लड गेट्स, म्हणजे तुमचा झालेला अन्याय जगापर्यंत आयोगच पोचू शकतो. एखाद्या कोर्टात केस चालली ती जगापर्यंत जात नाही, पण आयोगामुळे जाते, जगापर्यंत जाते. आता हे अहवाल जगात जातात, त्याचं हिअरिंग आता तर हे नवीन टेक्नॉलॉजी आहे, लगेच पसरतं जगात इथं काय चाललं आयोगात. ही एक मोठी संधी आहे. अनेक शिकलेले लोक काय म्हणतात हा टाइमपास आहे, हा योग आहे, म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकतात. आपल्या RPIच्या नेत्याने रमाबाईवर पण टाकला होता, रमाबाई ज्या घटनेवर गुंडेवार आयोग, आणि आता सुद्धा टाकलाय बहिष्कारच. कारण त्यांना सगळ्यात सोपं काम आहे, त्याला नावं ठेवायचं. बरोबर. त्यासाठी वेळ पैसा काय द्यायचा नाही, प्रसिद्धी घ्यायची हवी तेवढी, फायदा उचलायचा. हे आपले राजकारणी, आपले नेते विशेषतः, आणि त्यांचे पण जे ह्याचे नेते आहेत, आता दादांनी सांगितलेले सत्ताधारी, ते तसेच आहेत. छगन भुजबळवरती त्यावेळेचा तो अग्रवाल नावाचा माणूस आहे की त्यांनी हे केलं होतं की ही चपला बाबासाहेबांच्या गाड्यात टाकल्या, त्याचा सूत्रधार छगन भुजबळ आहे, ॲफिडेव्हिट होतं. ओके. राजेंद्र अगरवालचं, त्याची साक्ष झाली. म्हणजे या राजकीय लोकांचे उद्योग असेच चालतात. आता जयंत पाटील आपला भीमा कोरेगावच्या ह्याच्यातला तो भिडेचा, तो आणि भिडेचा, सगळे एका त्यांचे संबंध इतके जवळचे आहेत की ते एकमेकाला कव्हर करतात. 2009 साली हाच होता गृहमंत्री जयंत पाटील की म्हणाला मी आता हे जे आम्ही जे रमाबाईमध्ये केसमध्ये जे आरोपी बनवलंय त्यांना आम्ही असं सोडतो. काय नाही केलं ते, शेवटी केस चालवूनच सोडावं लागलं, सुटले ते. बरोबर. ज्यांच्यावर खोट्या केसेस होत्या.
म्हणजे हे लोक सगळे मिलीभगत आहे ह्या लोकांची. हा 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 तर त्यामुळे हे सगळे राजकारणी, मग इथले सगळे जे धर्माचे जे हे आहेत एजंट आहेत, ह्या सगळ्यांची साठगाठ असते. आणि मग जी कोर्टामध्ये जी केस येते, त्या कोर्टामध्ये केसमध्ये तुम्हाला मी सांगतो की हायकोर्ट जजला सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट माहीत नाही. ओके. एक हायकोर्ट जज होता, तो म्हणाला कुठली केस आहे, हायकोर्ट जज. हा तो म्हणतो कुठली केस अॅट्रॉसिटी. हा मग कुणी कुणाला जातीय शिवी दिली, म्हणजे त्याला तेवढंच माहिती हा. की जातीय शिवी दिली म्हणजे अॅट्रॉसिटी घडली. अरे बाकी त्याच्यामध्ये त्यावेळी 15 कलम होती, 15 प्रकार होते हा. अत्याचाराचे. आता जवळजवळ 50 आहेत. बरोबर. म्हणजे हे हायकोर्ट जजचं अज्ञान हा. आहे. आता हायकोर्ट जज आता काय झालेत, सगळे निकाल त्या ह्याच्या मनुस्मृतीप्रमाणे द्यायला लागले, हा. संविधानाप्रमाणे त्यांना ते सोडून दिलं त्यांनी. कारण त्याच प्रकारची त्यांची नेमणूक होते. ते काय कॉलेजियम वगैरे आहे, सगळी त्यांनी ते आपापसातच ती आपली नावं घेतात वरती. आणि त्याच नात्या गोत्यातली आपल्या महाराष्ट्रामध्ये 20च घराणे आहेत, त्या घराण्यातून हायकोर्ट जज होत आहेत. ओके. फक्त 20 घराण्यातून. आणि ती तिकडची आहे, ती आंबेजोगाई वगैरे, म्हणजे त्या गल्लीतूनच हायकोर्ट जज येतो जन्माला, दुसरी गल्लीत नाही. हा, हा. तर अशी ही ज्युडिशियल एकदम खराब झालेली आहे. हा आणि म्हणून आपण बघतो. आणि दुसरा आता नवीन प्रकार आहे, मनुस्मृती कशी येते हा की आता आमच्या IPC मध्ये 498 हे होता, हा महिलांवर अत्याचार झाले की तिला न्याय मिळायचा, तो कायदा आणि अॅट्रॉसिटी कायदा हे दोन्ही म्हणाले बोगस असतात. कारण हे स्त्रीला हक्क मिळायला लागला हा आणि ह्याच्यातून दलितांना मिळायला लागला. बरोबर. म्हणजे हे मिळून सगळे मिळून त्यांनी इतकं डायल्यूट केलं की त्या अॅट्रॉसिटी ऍक्टवर सरळ घाव घालतात हा आणि तुमच्या ह्याच्यावर पण घाव घालतात. 498 हे आता कोणी वापरत पण नाही. ओके. ते म्हणतात सर्रास खोट आहेत. हा. म्हणजे मानसिकता ती आहे हम्म. की या महिलांवरचे अत्याचार म्हणजे महिलांना परत जुने दिवस आणा हा आणि दलितांना परत जुने दिवस आणा, म्हणजे मनुस्मृतीतले. हा. असं ज्युडिशरी आता व्यवस्थित ते काम सध्या ज्युडिशरीत चालू आहे. हा हा इतका भयानक हाय लेवलला हा सगळा न्यायाचा खेळ चाललाय नुसता बरोबर. सगळा. याच्यावर उपाय काय तुम्ही काय सांगाल? उपाय म्हणजे आपली जी संविधान आहे त्याचं जर काटेकोर अंमलबजावणी केली. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जे शेवटचं भाषण त्यांनी याच्यात केलं होतं, मला वाटतं 25 नोव्हेंबर 1949ला, की आर्थिक आणि हे जे आहे सामाजिक ती समता नाही, फक्त तुम्ही राजकीय समता दिली. बरोबर आहे. त्यानंतर आरक्षण तुम्ही बघा, गेली 70 वर्ष काय वाट लावली, कुणाला फायदा झालाय. म्हणजे त्याचा त्यांनी उलटा हेच केला दलितां, म्हणजे खास करून बौद्धांविरुद्ध, की प्रचार की हे तुमचे आरक्षण घेत आहेत. म्हणजे त्यांच्यात शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा अंतर्गत त्यांचा संघर्ष सुरू झाले. आता आम्ही भीमा कोरेगाव चालवतोय, तिथला जो हा आहे कोण तो बेडेच्या बरोबरचा आणखी कोण तो मिलिंद एकबोटे, त्यांनी काय केलंय की आपल्यातल्या इतर ज्या जाती आहेत त्या जातीतल्या लोकांना त्या नोकऱ्या देत आहेत. हा आणि आपापसात म्हणजे दलित विरुद्ध दलित अशी त्यांचे संघर्ष. आता भीमा कोरेगावमध्ये दलितच जास्त इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे त्यांचे सुद्धा चार्जशीट आहेत. हा हा त्यांनी सुद्धा दगडफेक केलेली, त्यांनी सुद्धा, म्हणजे अशा पद्धतीने चहूबाजूनं जे आंबेडकरवादी आहेत त्यांच्यावर ते न्यायालय करतंय, पोलीस करतंय, सरकार करतंय, ग्रामपंचायत करतंय, ZP म्हणजे ज्या काय संस्था आहेत कॉन्स्टिट्युशनल, त्या बॉडीज, दे आर अगेन्स्ट ऑल आंबेडकर आहे. म्हणजे ह्याच्यामुळे हे प्रकरण घडते. आता हे जे फार मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे, जाणतेराजे वगैरे, दलितांच्या एखाद्या ह्याला भेट देत नाहीत कुठे अन्याय अत्याचार झाला. पण मराठ्यांचं आपण ते बघितलं प्रकरण याचं कोपर्डीचं, तिथं मात्र गेले, त्यांना भडकवलं, तिथं वेगळी भाषणं दिली, मग त्याचा गैरवापर होतो वगैरे वगैरे. म्हणजे असे हे लोक काय करा, राजकीय भूमिका त्यांची अशीच असते, ते राजकारणीच आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की बाबा हे सगळं तुम्हाला जर हे अन्याय कमी करायचे असतील तर तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक समता पुढे येते आहे, जातीयता पाळली जाते, अस्पृश्यता पाळली जाते, विषमता तशीच आहे, आर्थिक त्यांच्यावर अन्याय आहे, ते सगळे बेकार आहेत. आता शिक्षणातल्या नोकऱ्या सगळ्याच घालवल्या. तर अशा अर्थानं तुमच्यामध्ये तुम्ही जरा थोडंसं दलित म्हणजे किंवा आंबेडकर एक म्हणून ते थोडंसं वर यायला लागले, ते थोडेसे कपडे चांगले घालायला लागले, ते थोड्याशा गाड्या घोड्यात फिरायला लागले, ते त्यांना दादांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांना वाईट वाटतं, दिसतं वाईट, ते जळतात ते. आणि त्याच्यामुळे ते
सातत्याने आपली वाटच बघत असतात की कधी, आणि लॉकडाऊनमध्ये तर त्यांना फुल टाइम मिळालेला आहे, ते सुरू आहे. हे आपल्याबरोबर बनसोडे साहेबांनी जे सांगितलं की एकूणच न्याय व्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. आपण शेवटच्या राऊंडला दादांकडे जाणार आहोत आणि दादांना आपण विचारणार आहोत, श्यामदादा गायकवाडांना, की तुम्ही ही सगळी अन्याय अत्याचाराची प्रकरणं पाहतायत गेले जवळपास अनेक वर्षांपासून. काहीमध्ये स्वतः तुम्ही ते न्याय मिळावं म्हणून सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे अगदी अंबादास साबलेचं प्रकरण घोटाळ्याचं असेल, किंवा भीमा कोरेगाव असेल, रमाबाई असेल, किंवा नितीन आगेचं प्रकरण असेल. मी तुम्हाला विचारतो की ह्या सगळ्या दलित अत्याचाराच्या निमित्ताने किती न्याय आणि किती अन्याय, म्हणजे काय एकंदरीत न्यायाचं आणि अन्यायाचं किती पारडे? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सत्याने मुळामध्ये दलितांच्या ज्या केसेस ज्या कोर्टामध्ये येतात, हा मुळामध्ये केसेसचा जो तपास करणारी जी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, हा हीच पक्षपाती असल्यामुळे बरोबर आहे. गुन्ह्याचा तपासच व्यवस्थित होत नाही. ओके. आणि जे दोषारोपपत्र जे कोर्टामध्ये जे दाखल करण्यात येतं ते कमजोर असल्यामुळं केस अगोदर कमजोर करण्यात येतं. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला ट्रायल होत असते, सुनावणी होते, सुनावणीमध्ये साक्षी पुरावे एका योग्य रीतीने न्यायालयासमोर आणले जात नाहीत आणि तिथे त्या केसमध्ये काय योग्य असं न्याय मिळत नाही, अन्यायच होत असतो. याला एकच उपाय आहे की आताचं हे सगळं जे सध्या जे थिजलेलं जे वातावरण आहे हे बदलण्याचं काम दलितांमधलं तरुणच, आंबेडकर एक तरुणच करू शकतो. ओके. एक दलित पॅंथरसारखं एक प्रभावी असं संघटन संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतव्यापी असं झालं पाहिजे. ओके. आणि ही अन्याय अत्याचाराची प्रकरणं लावून धरली पाहिजे. ओके. हस्तक्षेप केला पाहिजे पॉझिटिव्ह. हां. तर मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळण्याच्या काही शक्यता निर्माण तरी होती. ओके. एवढंच मला सांगायचं. आपण दोघांशी ॲडव्होकेट बीजी बनसोडे आणि श्यामदादा गायकवाड यांच्याशी जवळपास गेले अर्धा पाऊण तास आपण बोलतो आहोत. मित्रांनो, एकंदरीतच अनुसूचित जाती जमातींवरती होणाऱ्या अत्याचारांची भयानकता त्या दोघीही आपल्या पाहुण्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. अमेरिकेमध्ये एका फ्लॉईडवरती अत्याचार होतो, त्याची हत्या होते. एक पोलीस अधिकारी त्याच्या मानेवरती आपली मांडी ठेवून त्याला ठार करतो आणि त्या ठिकाणी ब्लॅक्स लाईफ मॅटर्स अशा प्रकारचं करोनाच्या काळामध्ये, संकटामध्ये सुद्धा लाखो हजारो लोक रस्त्यावर येतात, न्यायाची मागणी करतात. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दलित लाईफ मॅटर्स आहे की नाही हा प्रश्न रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाच्या 23व्या वर्षाच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासमोर उभा करतो. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सगळ्या शृंखला आपण जर पाहिल्या तर आपल्याला असं दिसतं की तुम्ही पायाखाली राहा, तुम्ही आवाज करून बोलू नका, आम्ही देऊ तितकंच घ्या, आमच्या समोर तोंड वाढून चालू नका, आम्हाला प्रतिकार करू नका, आम्ही तुमची जमीन घेतली, तुम्ही आम्हाला देऊन टाका, आम्ही तुमचं पाणी बंद केलं, तुम्ही पाणी पिऊ नका, आम्ही तुम्हाला घरातून हकललं, तुम्ही घरात येऊ नका. अशा पद्धतीने जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही या देशात राहू शकता. अशा प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये वाढतायत. रमाबाई आंबेडकर हत्याकांडाच्या 23व्या वर्षाच्या निमित्तानं आम्ही विविध लोकांशी याच प्रश्नावर बोलणार आहोत. 277 प्रकरणं महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये झालेली आहेत. 277 पैकी 273 प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल, त्यांना असणाऱ्या मदतीचा प्रश्न असेल, त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न असेल, हे सगळेच्या सगळे प्रश्न आत्ताच्या आत्ता ऐरणीवरती आहे. हे सगळे प्रश्न आम्ही ऐरणीवर आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही या संदर्भामध्ये काय विचार करतात, तुम्ही नेमकं काय विचार करतात? कारण एखादा निकोप समाज जर उभा राहायचा असेल तर त्या समाजातल्या पददलित, गरीब असणाऱ्या माणसाला न्याय मिळायची जोपर्यंत शक्यता निर्माण होत नाही तोपर्यंत निकोप असा समाज निर्माण होऊ शकत नाही.
भारताचा हा विकृत समाजाकडे वाटचाल आहे का? महाराष्ट्राची शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन समाजाचं विकृतीकरण सुरू आहे का? हा खरा सवाल मॅक्स महाराष्ट्र तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही काय विचार करता? तुम्ही तुमच्या असणारी मतं अगदी बिनधास्तपणे लिहा, कमेंट्समध्ये लिहा. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मदतीनं पददलितांच्या वरती, शोषितांच्या वरती, पीडितांच्या वरती होणारे अत्याचार कमी होणार आहेत? एक प्रश्न दादांनी आता उभा केला की कोविडच्या निमित्तानं लाखो असणारे परप्रांतीय रस्त्याने गेले, काही मेले, काही आत्महत्या केले, काही वाहून गेले. हा सुद्धा भारत सरकारने केलेली अॅट्रॉसिटी नाहीये का? हा सुद्धा सवाल तुमच्या मनात येतो आहे का? याचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि पाहत राहा नव्या युगाचा नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र. छान. तुझं शेवटचं फार प्रभावी झालं. झालं झालं मस्त.